आजची निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद होती, त्याला लाचारीचा परमोच्च बिंदू असं आपण म्हटलं तर कमी ठरणार नाही. हं. कारण त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे आधी आम्हाला सगळेजण हसत होते, मूक मोर्चे काढून त्यात भाषणं करत होते आणि त्याच्यानंतर कालच सन्माननीय मंत्र्यांनी सुद्धा एक प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं, की आमचा विरोध तर गेली अनेक वर्ष आहे हं. मतदारांच्या दुबार याद्यांवरती. हां. राजसाहेबांनी ढीगभर पुरावे हं. दाखवले होते. फक्त त्याला काल मला वाटतं राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न, जातीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. असो तो विषय छोटा आहे. कारण तेवढा मतदार सुज्ञ असतो, की हे नाव का नाही घेतलं? कारण आमचा जो मोर्चा होता सगळ्यांचा, हं. तो मतदार यादीतील गोंधळाच्या विरोधात होता. मी हां. मुद्दाम तुम्हाला पहिलं सांगतोय. हं. कारण काय होतं एखादं फेक नरेटिव्ह तयार करणं खूप सोपं असतं हं. आणि त्याच्यावर वेळीच उत्तर द्यायला लागतं. नाहीतर तेच पुढे कंटिन्यू केलं जातं. हं. त्यामुळे विषय होता मतदार यादीतील गोंधळ. तो न्यायचा प्रयत्न झाला. याची जात काय, याचा धर्म काय, याचं नाव काय हा विषय नसतो. हं. राजसाहेबांनी जो गठ्ठा दाखवला होता ना, त्यात जे जे दुबार होते ते सगळे वगळले गेले पाहिजे. हं. बरं निवडणूक आयोगाला असा कुठला साक्षात्कार झाला? ते कोणाच्या मागे एवढे घरंगळ गेलेत? बरं त्यांचं काम इलेक्शन चांगल्या वातावरणात कंडक्ट करणं आहे. हे चांगलं वातावरण आहे? म्हणजे पहिल्यांदा सर्व विरोधक, हं. त्याच्यानंतर सत्ताधारी सगळे, सगळे म्हणजे इथे बसलेले सगळे, ह्यातला एक तरी हे सांगू शकतो का, की आज जी निवडणूक आयोगाची प्रजा पळून गेले होते, पळून गेले आणि आम्ही त्यांना दोनदा भेटलो ना, त्याला एकच वाक्यात त्या दोघांचं वर्णन करता येईल. हं. एक्सप्रेशनलेस वंडर. हं. हं. शून्य एक्सप्रेशन होती. देखते है, करते है. आमच्या हातात काही नाहीये. आज मला वाटतं सगळे सन्मान्य अतुलजी लोंढे होते, नांदगावकर साहेब होते, नितीन सरदेसाई होते, हं. अनिल देसाई होते. तिकडेही त्यांना ताटकळत ठेवलं. ही सगळी संशयाच्या जागा घेणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे.